श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर, त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेळे सोडिले. मोहळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्र हे सार, म्हणून केला ग्रंथ नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदयी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनी या निघालो, अक्कलकोटा प्रती आलो. ग्रामद्वारी बैसलो, यती राज स्वच्छेने. तेथे एक विंद होता, तो करितयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांचे गृहाप्रती. स्वामींनी जाऊनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पांचे भाग्य उदेल, यती राजगृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्यांच्या घरी जाय. पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योग्याभासी योग साधिती, तडी सापडी मार्गी श्रमती. निर्हार कितीक पाहती, मौन धरती किती एक. एक चरणी उभे राहोण, सदा विलोकिती गगन. एक गिरीवरी बैसोन, तपश्चर्या करिताती. एक पंचागी साधन करती, एक पावनाथे बक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडूनी. एक कीर्ती करती कीर्तन, एक मांडती पूजन. एक करती होम हवन, एक षटकर्मे आचारिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधिले देवालय. परिजयांचे चरण, दुर्लभ सिद्धती वाचून. केली यांचे नाना साधन, भावहीन सर्व व्यर्थ. योग यादिक काही, चोळप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदना ते. तयांची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पांचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तेपासून तयांचे घरी, स्वामी राहिले अवतारी. दिवसेंदिवस चाकरी करी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे, गादीवरी दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे अक्कलकोटासी प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेल. तैपासून जगात त्या नगरांचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात. किती एक जाहले, चोळप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात बात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती. बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली बात. नुप्रासी कळला वृत्तांत, ती आपुली या नगरात. यती विख्यात पाथले, राहती चोळप्पांचे घरी. दर्शना जाती नरनारी, असती कैवल्य अवतारी. लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकुनी. राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी. फार दिवस जाहले, परी आम्ही श्रुत पाही. आजवरी जाहले नाही, आता जाऊनी आलवलाही. भेटू तया यती वर्या, परी ते केवळ अंतर्यानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, रावमुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेविली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. सिंहासनाखाली उतरवून, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदादित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली पै. सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपुराये.
निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरुण विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणानमस्तु. श्रीमस्त शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.